जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला करून एका व्यक्तीचा खून केल्यानंतर फरार झालेल्या सराईत आरोपीला आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातील इंदोर येथून शितफेने ताब्यात घेतलाय। या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय। याबाबत मिळालेली माहिती अशी की आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी गीता जयवंत पवार, वर्ष 35, राहणार साई मंदिर परिसर, ठाकरे हॉस्पिटल जवळ, अमरधाम रोड, जुने, नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 9 मे 2024 रोजी पहाटे 3:30च्या दरम्यान त्यांचे पती जयवंत यशवंत पवार हे मित्र विनोद आगळे उर्फ वस्ताद यांच्यासोबत आडगाव नाका परिसरातील मधुर मिलन स्वीट समोर उभे असताना आरोपी राजेंद्र विठोबा काकवी पुरे, राहणार केकेवा कॉलेज मागे, मूळ राहणार येवला याने जुन्या वादाच्या कारणावरून धारदार चाकूने छातीजवळ वार केलाय। गंभीर जखमी झालेल्या जयवंत पवारांचा मृत्यू झाला होता। घटनेनंतर आरोपी हा फरार झाला होता। या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असताना आडगाव गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी हा येवला येथील त्याच्या मित्रांच्या संपर्कात आहे। ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना देण्यात आल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर व मनोज मोरे यांच्या पथकाने येवला येथे चौकशी केली आहे। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत मनमाड जवळील नागापूर येथे चौकशी करण्यात आली। त्यानंतर आरोपी डोंबिवली येथे गेल्याचं समजल्याने पथकाने तिथे धाव घेतली। पुढे आरोपी उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी गेल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी मध्य प्रदेश गाठले। दरम्यान आरोपी उज्जैनहून इंदोरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंदोर येथील सिल्वर मॉल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचण्यात आला। आडगाव गुन्हे शोध पथक आणि इंदोर क्राईम ब्रांच यांच्या संयुक्त कारवाईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख यांच्यासह गुन्हे शोध पथकाने ही कारवाई यशस्वी केली आहे। या तपासात इंदोर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित कटियार, पोलीस हवालदार ओम यादव, अमित शर्मा, कैलास भवर आणि अशोकजी यांनीही महत्त्वाचे दिनांक 9 मे 2026 रोजी मधुर मिलन स्वीट्स, जुना संभाजीनगर नाका येथे मयत जयवंत पवार यांचा खून झाला होता। सदरचा गुन्हा त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आपण पोलीस स्टेशनला दाखल केला होता। या गुन्ह्यातील आरोपी याचा आपण गुन्हा दाखल झाल्यापासून शोध घेत होतो। तो मूळ राहणार येवलाचा असल्यामुळे डीबी पथक सलग काही दिवस येवला येथेच तळ ठोकून होतं। आमच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पंचमुख आणि त्यांचे पथक पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार शेख, सुमित शिंदे, शक्ती मोरे असे 5-6 जण कंटिन्युअस तिथे तळ ठोकून होते। या दरम्यान त्याच्या नातेवाईकांकडे जेव्हा शोध घेतला तर मनमाड, नागापूर येथून काही गोष्टी आम्हाला समजल्या। त्या आधारे तपास पथकाला ही माहिती, त्याच्या वडिलांना आणि भावाला, मामाला जेव्हा आम्ही बारकाईनं विचारपूस केली तेव्हा मला समजलं की आरोपी डोंबिवलीला आहे। त्या क्षणी आमचे तपास पथक डोंबिवली येथे रवाना झालं। डोंबिवली येथे त्याचा एक मित्र भेटला आणि त्याच्याकडून माहिती मिळाली की आरोपी हा दर्शनासाठी उज्जैनला गेलेला आहे, महाकाल दर्शनासाठी, आणि तो आता उज्जैनवरून इंदोरकरिता रवाना झालेला आहे। तांत्रिक माहितीच्या आधारे ही माहिती मिळाल्यावर इतक्या लवकर जाणं शक्य नसल्याने इंदोर येथील क्राईम ब्रांचचे PSI अमित कटियार आणि त्यांच्या पथकाला आमचे हवालदार दादासाहेब वाघ यांनी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने संयुक्तपणे ही कारवाई करत सिल्वर मॉल या ठिकाणी इंदोरमध्ये ताब्यात घेतला आणि आम्हाला कळवलं। त्यानुसार आमच्या पथकाने जाऊन त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। गुन्ह्यामध्ये जे शस्त्र वापरलं होतं, धारदार चाकू जो वापरलेला होता, तो देखील आम्ही आज आरोपीकडून हस्तगत केला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास API जगदाडे यांच्या हे करत आहेत। सर, आरोपीवरती अजून काही गुन्हे दाखल आहेत? हो, या आरोपीवर या अगोदर येवल्यामध्ये 3 बॉडी हार्टचे गुन्हे, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत।